नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत साल असणाऱ्या उडदाच्या डाळीची आमटी. एकदम पौष्टिक अशी ही डाळ होते. तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कुकर गरम केलेला आहे. त्यामध्ये मी इथे 2 ते 3 चमचे तूप घेतलेला आहे आणि ही आमटी तुपातच केली जाते. मी इथे 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेला आहे. ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं. तूप गरम झालं की यामध्ये मी जिरा मोहरीची फोडणी करून घेणार आहे. हे पहा, मी इथे जिरे आणि मोहरी एकत्र करून फोडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण, मी इथे 2 ते 3 छोटे गड्डे लसणाचे सोलून ठेचून घेतलेले आहेत, ते देखील इथे फोडणीमध्ये ॲड करायचे आहे. लसूण छान व्यवस्थित लालसर झाला की मग यामध्ये मिरची ॲड करायची आहे आपल्याला. मी ते 3 ते 4 मिरच्या वापरलेल्या आहेत. मधनं अशा तोडून घ्यायच्या आणि मगच त्या मिरच्या इथे आपल्याला वापरायच्या आहेत. या डाळीसाठी, या आमटीसाठी लाल तिखटाचा वापर केला जात नाही आणि तेल देखील शक्यतो कमीच वापरतात किंवा वापरत देखील नाही. तुपाच्या स्वादातच ही आमटी खूप छान अशी लागते. आता इथे एक छोटा चमचा हळद. हे सर्व फोडणी करून झालं की मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली छोटी 1 वाटी साल असलेली उडदाची डाळ घेतलेली आहे. ही सालासकटच वापरायची आहे. त्यातली चव या कालवणाला किंवा या आमटीला किंवा या डाळीला उतरते. व्यवस्थित 2 ते 3 वेळा मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग या फोडणीमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. इथे 2 ते 3 मिनटं छान अशी डाळ भाजून घ्यायची तेलावरती या फोडणीसोबत. तीन ते 4 मिनटं छान अशी भाजून घेतली तेलावर की मग यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ ॲड करून झालं की मग यामध्ये पाणी ॲड करून कुकरला चांगल्या 5 ते 6 शिट्ट्या करून ही डाळ बारीक शिजवून घ्यायची आहे. हे बघा, इथे जास्त पाणी वापरायचं आहे. कारण काय होते, ही डाळ शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. जोपर्यंत ही डाळ बारीक शिजली जात नाही तोपर्यंत त्या डाळीला किंवा त्या आमटीला त्या उडदाच्या डाळीचा स्वाद उतरत नाही. पूर्ण गाळ अशी पातळ डाळ होऊ द्यायची, तेव्हाच हा स्वाद त्या आमटीला उतरतो. म्हणून इथे मी जास्त पाण्याचा वापर केलेला आहे. आता पाण्याला उकळी आली की मग आपण कुकरचं झाकण लावून डाळ शिजवून घ्यायची. हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता मी काय करणार आहे, इथे मस्त अशा 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला की मग आपली डाळ तयार होईल. हे पहा, मस्त डाळ शिजून तयार आहे. ही डाळ खूप अशी पौष्टिक अशी असते आपल्या शरीरासाठी. म्हणून ही डाळ नक्की करून पहा. बघा, ही अशी दिसते शिजून झाल्यावरती. यासोबत तुम्ही भात किंवा भाकरी चपाती चुरून खाल्ली देखील खूप चव अशी येईल या डाळीची तुम्हाला. आहे की नाही मस्त आणि पौष्टिक अशी ही रेसिपी. अशा छान छान रेसिपींसाठी, नवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.